संध्याकाळी ऑफिसमध्ये कामात गडलेला राघव बायकोला फोन करून म्हणाला, अनुज आज संध्याकाळी घरचे घरचे येणार आहेत. मस्त स्वयंपाक करून ठेव. अनुराधा कपाळावर आठ्या आणत म्हणाली, काय? पुन्हा तुझ्या घरचे? मला नाही जमणार हा. मी काय रोबोट आहे का? मी काही करणार नाही. एकटीने काय काय करायचं ते बघ. राघव, तुला त्यांना भेटायचं असेल तर तिकडे बाहेरच भेट. तू त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये घेऊन जा. काय खायचं आहे ते दे आणि तिकडूनच निरोप दे. बायकोचं बोलणं ऐकून राघव थोडा शांत पण ठाम आवाजात म्हणाला, अगं ते काय नेहमी येतात का आपल्याकडे? आणि मला तूही तिकडे जाऊ देत नाहीस. वर्षातून किमान एकदा तरी त्यांना आपल्या घरी येऊ दे ना. माझे आई वडील आहेत ते. अनुराधा काही उत्तर न देता मनात म्हणाली, जाऊ दे येऊ दे. ह्याच्या घरी घरच्यांना मी काहीच करणार नाही. कशालाच हात लावणार नाही. त्याला जे करायचे ते करू देत. तिने काही न बोलता रागाने फोन ठेवला आणि चादर पांघरून झोपली. रात्री 7:30 वाजता दरवाजावरची बेल वाजली. सासू-सासरे येणार आहेत म्हणून तिने आजारपणाचं नाटक केलं होतं. त्यामुळे हळूहळू चालत जाऊन अनुराधाने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण राघवच्या बोलण्यावरून तिला वाटत होते की तिचे आई बाबा येणार आहेत. पण दरवाजात तर तिचे आई वडील, भाऊ मिलिंद, भाऊजी सीमा आणि त्यांची 2 मुले उभी होती. सासू-सासरे येणार असल्यामुळे तिने काही स्वयंपाक देखील केलेला नव्हता. तिने आजारी असल्याचं नाटक करून डोक्यावर ओढणी बांधली होती आणि त्या अवतारातच दरवाजा उघडायला आली होती. अनु घाबरून सगळ्याकडे पाहत होती. तेव्हा आईच्या आवाजाने ती भानावर आली. तिची आई म्हणाली, हे काय ग? काय झालं तुला? तू आजारी आहेस का? आणि सकाळी जावे बापूंसोबत तुझ्या बाबांचे बोलणे झाले होते. पण तेव्हा तर त्यांनी सांगितलं होतं की तू आजारी आहेस. आजारी असल्याचं काहीच सांगितलं नव्हतं. तू आजारी होतीस का? त्यावर अनु लगेच म्हणाली, त्याचं काय झालं आई? मी आजारी आहे असं जर राघवला सांगितलं असतं तर तुझ्या जावयाला खूप टेन्शन झालं असतं आणि मग त्यांनी तुम्हाला बोलवलं नसतं. मग आई म्हणाली, मी काही आजारी नाही आहे. फक्त माझ्या चष्म्याचा नंबर बदलला आहे त्यामुळे डोकं थोडंसं दुखतंय. बाकी काही नाही. तुम्ही आत या ना. वहिनी तू कशी आहेस? अनु म्हणाली, अरे वा बाळा, कंपनी पण आत्तुकडे आली आहे. असं बोलून ती गुपचूप हसली. मग तिने सगळ्यांना बसायला सांगितलं आणि किचनमध्ये पाणी आणायला गेली. किचनमध्ये जाऊन तिने पटकन तिच्या मोबाईलवरून राघवला फोन केला आणि म्हणाली, कुठे आहेस राघव? अरे तू का स्पष्ट नाही सांगितलं की माझ्या घरचे माझे आईवडील येणार आहेत? मुद्दाम केलंस ना तू हे? आता सांग बरं, मी काय करू? आणि लगेच त्यांना खायला काय बनवू? तुम्हाला आधी सांगायला हवं होतं ना. तू पटकन ये माझ्या मदतीला. राघव हसला आणि म्हणाला, काय करायचे आणि काय काय बनवायचे हे तुझं आहे. तुझं तूच ठरव. मी शहरात नाही आहे. मी आणि माझ्या घरचे हिल स्टेशनला आलो आहे. आणि हो, तुझ्या घरच्यांना सरप्राईज म्हणून मीच बोलवलं होतं. खास करून तुला धडा शिकवण्यासाठी. एक लक्षात ठेव अनु, जोपर्यंत तू माझ्या घरच्यांना आपलं मानत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या घरच्यांना आपलं मानणार नाही. हे सगळं ऐकून अनुला खूप राग आला. ती म्हणाली, मला न सांगता आणि एकटीला सोडून तू तुझ्या आईवडिलांसोबत बाहेर फिरायला गेलास. राघव म्हणाला, या सगळ्या गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस. असं म्हणत त्याने फोन कट केला आणि फोन ठेवून दिला. तिकडे बाहेरच्या खोलीत तिच्या माहेरची मंडळी बसलेली होती. तिची आई किचनमध्ये आली आणि म्हणाली, काय ग अनु? काय अनु? अनु का चहा पाणी पाहायचं सोडून आम्हाला बाहेर बसून फोनवर गप्पा मारत बसलीयस? अगं तुझे बाबा आणि मी आलो असतो तर मला याचा काही फरक पडला नसता. पण तुझे दादा आणि वहिनी आले आहेत. ते काय म्हणतील? दादाचं सोड, पण तुझी वहिनी काय म्हणेल? नंदेच्या घरी गेल्यावर तिने पाणीसुद्धा ना विचारलं नाही साधं. सरळ आत जाऊन बसली, फोनवर बोलतीये ते. आईचं बोलणं ऐकून अनुने पटकन सगळ्यांसाठी पाणी दिलं. त्यानंतर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे चहा, कॉफी आणि सरबत करून दिला. आईला अनुच्या चेहऱ्यावर ती नाराज असल्याचं जाणवलं. आईने तिला पाहून विचारलं, काय गं? तू अजून स्वयंपाक केलेला नाहीस का? तुला जावईबापूने सांगितलं नाही का? अगं अगं आम्हाला जेवायला बोलवलं म्हणून तर सगळे आम्ही आनंदात इकडे आलो होतो ना. अनुराधा म्हणाली, त्यांनी मला सांगू द्यावं अथवा न सांगू द्यावं, पण तुम्ही तरी मला फोन करून येणार असल्याचं सांगायचं होतं ना. आई म्हणाली, अनु हा काय प्रश्न आहे? आम्हाला जावईबापूंनी जेवायला बोलवलं आहे म्हणजे तुला ठाऊक असणारच ना. पुढे अनु काही न बोलता गप्प बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात तिथे तिचा भाऊ मिलिंद आला आणि म्हणाला, मला तर वाटलं आपल्याला सगळ्यांना पाहून ताई खुश होईल, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटते की
आपण इथं येणं तिला आवडलेलंच नाही आहे. भावाचं बोलणं ऐकून अनुच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "अरे दादा, असं का बोलतोयस? तुम्ही माझ्या घरी आलात हे मला का नाही आवडायचं?" तिने पटकन कोणाची मदत न घेता स्वयंपाक पटकन बनवला आणि काही वेळातच सगळे जेवायला बसले. मिलिंद म्हणाला, "ताई, अजून भाऊजी कसे आले नाहीत?" तेव्हा ती प करत म्हणाली, "दादा." दादा म्हणाले, "अरे, ते बाहेर फिरायला गेले आहेत." तिचं बोलणं ऐकून आई-वडिलांनी एकमेकांकडे पाहिलं. मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. तिच्या आईबापांना सर्वात मोठा प्रश्न होता, की आम्हाला घरात बोलवून आणि अनुला एकटीला घरात सोडून जावईबापू बाहेर फिरायला कसे गेलेत? तेव्हा त्यांनी अनुला काहीही सांगितलं नाही. सगळ्यांनी जेवण केलं. अनु एकटी घरात आहे असा विचार करून सगळे रात्री तिच्या घरीच थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनु झोपाळ्यावर पेपर वाचत बसलेल्या बाबांना चहा दिला तेव्हा अनुराधाचे वडील तिला शांतपणे म्हणाले, "अनुराधा, बरं सांग ना, तुझ्यात आणि जावईबापूंमध्ये काहीतरी गडबड आहे का? काही झालंय का? काल इथे आल्यानंतर तुझा चेहरा पाहून आम्हाला खूप धक्का बसला. तुला आम्ही इथे आलेलं आवडलं नाही का? आवडलं नाही हे स्पष्ट जाणवत होतं तुझ्या चेहऱ्यावर. आणि आता सगळ्यात जास्त काळजी वाटते की तू आजारी असताना तुला एकटं सोडून ते बाहेर कसे फिरायला गेले? काहीही झालं तरी मी त्यांना याचा जबाब नक्कीच विचारणार आहे." बाबांचं बोलणं ऐकून अनुराधा आता मात्र घाबरली आणि म्हणाले, "बाबा, तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारू नका. त्यांचे फिरायला जायचं आधीच ठरलेलं होतं. ते त्यांच्या मित्रांसोबत गेले आहेत, म्हणून मला सोबत घेऊन गेले नाहीत." बाबा रागात आहे हे तिला स्पष्ट दिसत होतं. ती खूप घाबरली होती. काही वेळाने अनुचा भाऊ आणि भाऊजाई घरी जायला निघाले. तिचा भाऊ म्हणाला, "आई बाबा, आता आम्ही दोघं निघतो. आम्हाला ऑफिसला जायचं आहे. भाऊजी येईपर्यंत तुम्ही दोघे इथंच थांबा अनुसोबत." मी त्यांना 2-3 वेळा फोन लावला, पण त्यांचा फोन लागला नाही. "आपण सगळेच गेलो तर ताई एकटी कशी राहणार? आजकाल दिवस खूप वाईट आहेत." अनु म्हणाले, "अरे दादा, राहीन मी एकटी. इथले शेजारी खूप चांगले आहेत. तू माझी काळजी करू नकोस. तू आईबाबांना सुद्धा सोबत घेऊन जा." तिचे बाबा म्हणाले, "नाही नाही मिलिंद, बरोबर बोलतोय. जावई बापू, आत्तापर्यंत आपण दोघे इथेच थांबू. ते येईपर्यंत आपण थांबू. मला त्यांच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. मिलिंद आणि सुनबाई, तुम्ही दोघं निघा आणि पोहोचल्यावर फोन करा बरं का." बाबा असं म्हणत ते दोघं निघून गेले. 4 दिवसांनी राघव घरी परतला. पाहिलं तर त्याचे सासू-सासरे टीव्ही पाहत बसले होते. त्याला नीट माहीत होतं की जोपर्यंत तो घरात येणार नाही तोपर्यंत अनुच्या आईबाबा तिला एकटीला सोडणार नाहीत. घरात येताच राघवने सासू-सासऱ्यांना वाकून नमस्कार केला. सासू म्हणाले, "कसे आहेत जावई बापू? आणि हे काय वागणं झालं का? आम्हाला जेवायला बोलवून तुम्ही ट्रिपला निघून गेलात." राघव म्हणाला, "आई, आधी मला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या. मग मी मस्त मजेत सांगतो की मी ट्रिपला का गेलो होतो. तुमची मुलगी तुम्हाला ते सगळं सांगेल." अनुचे बाबा म्हणाले, "हे काय जावई बापू? तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता ना? मग गेलात. पण माझ्या मुलीला काय विचारायचं? आणि सांग, त्या घरात बायको एकटी असताना कुठलाही नवरा तिला सोडून फिरायला जातो का?" 4 दिवस बैठकीच्या खोलीतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकून अनु बाहेर आली आणि म्हणाली, "अरे राघव, तू कधी आलास? तू सांग ना, चहा घेणार की थेट जेवायला बसूया?" राघव म्हणाला, "नाही, मी बाहेरून आलोय. आईने जेवल्याशिवाय सोडलंच नाही." जावयाचं ऐकून अनुचे बाबा म्हणाले, "जावई बापू, तुम्ही तर मित्रांसोबत फिरायला गेला होतात ना? मग आईबाबांकडून कसे परत आलात?" सासऱ्यांचे हे ऐकून राघव अनुकडे पाहिलं. ती लगेच खाली मान घालून बसली होती. तो हसला आणि पुढे काही बोलणार होता तेव्हा दरवाजावरची बेल वाजली. राघवने दरवाजा उघडला तर मिलिंद आणि सीमा उभे होते. मिलिंद म्हणाला, "भाऊजी, तुम्ही आम्हाला पुन्हा का बोलवलं?" त्यावर तो म्हणाला, "अहो, आधी तुम्ही आत तर या सगळे. सांगतो तुम्हाला." भावाला आणि भाऊजाईला आलेलं पाहून अनु पुन्हा आणखीनच घाबरली. तिला असं वाटलं की आता या सगळ्यांसमोर तिची पोल उघड होणार आहे. राघव म्हणाला, "मिलिंद आणि सीमाताई, मी तुम्हाला बोलवलंय कारण आता जे काही मी सांगणार आहे ते ऐकायला तुम्हीही हजर असायला हवं असं मला वाटतं. विशेषतः सीमाताई." त्यांना काहीच कळत नव्हतं की राघवला खरंच काय सांगायचंय. मिलिंद म्हणाला, "भाऊजी, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं, पण घरात तुम्हीच नव्हतात. असं बोलून स्वतः बाहेर फिरायला जाणं तुम्हाला शोभतं का?" राघव म्हणाला, "आई बाबा, मिलिंद आणि सीमाताई, मला तुमच्याबरोबर अणूबद्दल काहीतरी सांगायचं आहे. काही महिन्यांपूर्वी माझे आईवडील अचानक माझ्या घरी आले. ते अचानक का आले असं विचारल्यावर अणू माझ्याशी भांडू लागली." हे ऐकता तिच्या आईने म्हणाली, "अनु, हा काय आगाऊपणा आहे गं? हे त्यांच्या मुलाचं घर आहे. ते कधीही येऊ शकतात आणि असं वाटलं
जसं वाटेल तसं ते कितीही दिवस इथे राहू शकतात, अगदी कायमचेही. मग तू का भांडलीस त्यांच्याशी? जावई बापूंसमोर आणि अणू मान खाली घालून उभी होती. राघव पुढे म्हणाला, आई ती फक्त भांडली नाहीये. माझे आई वडील आठवडाभर राहणार आहेत असं समजल्यावर ती तिच्या मैत्रिणींसोबत लोणावळ्याला फिरायला गेली. बिचारे आई बाबा फक्त 2 दिवसात परत गावी गेले. कारण त्यांना न सांगता पण कळलं की त्यांचं सुनेला सासू-सासरे आलेले आवडले नाहीत. मग मला सांगा ना, वर्षातून 1-2 वेळा माझे आई-बाबा मला भेटायला येतात. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. मग त्यांना माझी किंवा मला त्यांची ओढ नसेल का? पण मला माझ्या आई-बाबांना भेटायला पण जायला देत नाही. उद्या जर मी हिला म्हणालो की तूही तुझ्या आई-वडिलांकडे जाऊ नकोस किंवा सीमाताई जर मिलिंदसोबत अनुप्रमाणे वागल्या तर तुम्हाला चालेल का? मिलिंद पटकन म्हणाला, मी सरळ तिला घराबाहेर काढेल. काल परवा माझ्या आयुष्यात येऊन जर ती जर माझ्या जन्मदात्या आईवडिलांपासून दूर ठेवायचा विचार करत असेल, तर अशी बायको मला नको, असं राघवने म्हटलं. नक्कीच मग मीही तसंच ठरवलं. पण अनुचे बाबा तिला रागाने पाहत होते. राघव म्हणाला, बाबा, अनुला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं केलं होतं. त्या दिवशी मी फोन करून तुम्हाला सगळ्यांनी इथे जेवायला बोलवलं आणि अनुला फोन करून सांगितलं की घरचे येणार आहेत म्हणजे माझे आईवडील येणार आहेत. आणि तिला खरंच वाटलं की माझे आईवडील येणार आहेत. म्हणून ती मला म्हणाली, तुझ्या आईवडिलांना बाहेरच भेट आणि एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला घाल आणि तिकडूनच निरोप दे. राघवचं असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. तिचे बाबा म्हणाले, अणू हे संस्कार दिलेत का तुला? आज तुला आमची मुलगी म्हणायला पण लाज वाटते आम्हाला. नाक कापलंस तू आमचे. एकीकडे नवऱ्याच्या आईवडिलांना दुखवतेस आणि दुसरीकडे स्वतःच्या आईवडिलांना खुश करण्यासाठी धडपडतीयस. ही काय पद्धत आहे वागण्याची? लग्नानंतर सासू सासरे सुनेच्या आईवडिलांसारखे असतात ना? राघव म्हणाला, आई बाबा, मला माझ्या आईवडिलांना सोडता येणार नाही. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे मी आता तुमच्या मुलीसोबत राहू शकणार नाही. राघवचे हे बोलणं ऐकून अनुच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे आई बाबा देखील घाबरले. अनु म्हणाली, नाही राघव, असं काही बोलू नकोस. मी नाही. राघव म्हणाला, तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. सीमा म्हणाली, ताई, तुम्हाला जसं तुमचे आई वडील आवडतात तसंच राघवदादांनाही त्यांचे आईबाबा आवडत असतील ना? आवडतील हे तुम्हाला कसं कळलं नाही? दादांचे आईबाबा येणार आहेत. येणार म्हणून तुम्ही स्वयंपाक करावा लागेल म्हणून तुम्ही आजारी असल्याचं बहाणा केलास, नाटक केलं. पण जेव्हा माझ्या माहेरी माणसं आली तेव्हा माझी माझी किंवा आईची मदत न घेता एकटीने स्वयंपाक केला. असं जर मी केलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? ऐकले ना तुम्ही तुमचे भाऊजी काय म्हणाले ते? जर मी अशी वागली असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता? तुमच्या स्वतःच्या भावानेच. आता मात्र अनुच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती म्हणाली, आई आई म्हणाली, अनु, संसार फक्त 2 माणसांचा नसतो, तर तो दोन्ही घरांच्या नात्यांनी एकत्र जमतो. जर तू जावई बापूंच्या आईबाबांना परकं समजतीस तर तेही तुझ्याशी तसेच वागत राहतील. त्यामुळे तुझी चूक पाहता ते जेवढे वागले ते योग्यच आहे. अनुराधा आता रडत म्हणाली, आईबाबा, मी खरंच चुकले. माझ्या मूर्खपणामुळे मी सासू-सासऱ्यांना नेहमी परके समजले. पण राघवने तिला आरसा दाखवला. अनुने राघवचे पाय धरून माफी मागितली. ती रडत म्हणाली, राघव, मला माफ कर. मी खरंच खूप मोठी चूक केली. तुझे आईबाबा हे माझेही आहेत हे मी कधीही लक्षातच घेतलं नाही. मी माझ्या आईवडिलांना जसा मान देते तसंच त्यांनाही मान द्यायला हवा होता. पण मी त्यांच्याशी नेहमी थोडं परकं वागत होती. पण आता असं होणार नाही. मला समजलं की संसार टिकवण्यासाठी फक्त पती पत्नीचं नातं पुरेसं नसतं, तर दोन्ही घरातलं प्रेमही जपणं गरजेचं असतं. तिचे बाबा म्हणाले, अनु बाळा, आम्ही तुझे आईबाबा आहोत. तू जसं वागशील त्यातून आमच्या केलेल्या संस्काराचंही दर्शन होईल. कोणतेही आई वडील आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार करत नाहीत. त्यामुळे तुला चुकीचं वागताना पाहून आम्हाला देखील वाईट वाटलं. पण आता तुझ्या डोळ्यात पाहून खरंच तुला पश्चाताप वाटते असं जाणवत आहे. म्हणून आजच वचन दे की यापुढे तू राघवच्या आईवडिलांनाही तुझ्या आईवडिलांसारखंच मानशील. अनुराधाचे डोळे पुसत म्हणाली अनुराधा, हो बाबा, मी वचन देते. आतापासून प्रत्येक सण, प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख मी माझ्या सासू-सासऱ्यांसोबत वाटून घेईन. सीमा पुढे आली आणि म्हणाली, ताई, आज तुम्ही तुमची चूक मान्य केली. तेच खूप मोठं आहे. जाऊ द्या, भूतकाळात काय झालं त्यावर विचार करू नका. यापुढे तुम्ही सगळे एकत्र प्रेमाने राहा. राघवच्या डोळ्यात समाधान चमकले. तो म्हणाला, बस अनुराधा, हेच तर मला हवं होतं. मला नेहमी वाटत होतं की तू तू छान सून होऊ शकतेस, पण थोडा हट्ट आणि अहंकार तुला मागे ओढत होता.
आता आपलं दोघंच आई वडिलांचा सन्मान करणार. अनु त्याच्या हातावर हात ठेवून हळू आवाजात म्हणाली, धन्यवाद राघव, मला चूक सुधारायची संधी दिल्याबद्दल. आज तुझ्यामुळे मी स्वतःला ओळखू शकले. तू लवकरात लवकर जाऊन आईबाबांना कायमसाठी इथे घेऊन ये, असं म्हणाली. अनुराधा हे ऐकताच राघव खूप खुश झाला आणि अनुराधाच्या आईवडीलही आनंदी झाले. काही वेळाने ते सगळे आपापल्या घरी परतले. 2 दिवसांनी राघव गावाकडे जाऊन आईबाबांना घेऊन आला. घरी आल्यानंतर अणूने सासूबाईंना आणि सासऱ्यांना खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, आई बाबा, हे तुमचं घर आहे आणि हो, आता तुम्ही गावाला जाणार नाहीत. आपण सगळे इथेच आनंदाने एकत्र राहू. सुनेमध्ये झालेला बदल पाहून राघवचे आईबाबा खूप आश्चर्यचकित झाले. अनुराधा पुढे म्हणाले, आई बाबा, मी आधी तुमच्याशी खूप चुकीचं वागलीये, त्याबद्दल मला माफ करा. मोठ्या मनाने माफ करा. राघवच्या आईबाबांनी देखील मोठ्या मनाने अनुला माफ केलं. अनुच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती खुश होऊन म्हणाली, आई बाबा, फ्रेश होऊन पटकन जेवायला बसा, मी गरम गरम जेवण वाढते. आज मी खास तुमच्यासाठी स्वयंपाक बनवला आहे. घरातलं आनंदी वातावरण पाहून राघवच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येऊन ते डोळे पुसत म्हणाले, देवा, आमच्या घरात असाच एकता आणि प्रेम कायम राहो. त्या दिवशी बऱ्याच काळानंतर राघवचे आईबाबा आपला मुलगा आणि सुनेसोबत आनंदाने जेवण करत होते. अनु आणि राघवचं घर खरं खरं प्रसन्न झालं होतं. घर झालं होतं. मित्रमैत्रिणी, लग्न फक्त 2 माणसाचं नातं नाही, तर 2 कुटुंबाचे बंध जुळवणं असतं. संसार टिकवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवून एकमेकांना मनापासून स्वीकारणं गरजेचं असतं. अगदी बरोबर ना? तर मग मित्रमैत्रिणींनो, राघवने घेतलेली परीक्षा, अनुची परीक्षा आणि शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रत्येक घरात असंच जर मुलगा असेल तर घरात कधी भांडणं होणार नाहीत आणि आई-वडिलांचा आणि सासू-सासऱ्यांचा सांभाळ चांगल्या प्रमाणे होईल. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.